10 महिन्याचं बाळ, ज्याने अजून आई शब्दही पूर्णपणे उच्चारला नाही. हे बाळ 5 लोकांना नवीन आयुष्य देऊन जातं. ही गोष्ट ऐकल्यावर तुमचं हृदय हलणार नाही असं होणारच नाही. केरळमधलं एक छोटंसं बाळ, नाव एलिन शेरिन अब्राहम. घरात तिच्या हसण्याने सकाळ व्हायची आणि आई बाबांनी तिच्यासाठी किती स्वप्न पाहिली होती. पण एका रस्ते अपघाताने सगळं बदललं. डॉक्टरांनी एक शब्द उच्चारला, ब्रेन डेड. त्या क्षणी आई बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली. 10 महिन्याचं बाळ, ज्याला अजून आयुष्य जगायचं होतं, पण त्या दुःखाच्या क्षणी एलिनच्या आईवडिलांनी असा निर्णय घेतला जो प्रत्येक आईवडिलांना जमत नाही. त्यांनी म्हटलं की आमची मुलगी नाही वाचली, पण तिच्यामुळे दुसरं कुणीतरी जगलं पाहिजे. आणि मग सुरू झाली एक वेगळी धावपळ. ग्रीन कॉरिडॉर तयार झाला. वेळेशी स्पर्धा सुरू झाली. एलिनचं यकृत, 2 मूत्रपिंड, हृदयाच्या झडपा आणि कॉर्निया दान करण्यात आलं. रात्री 7:15 वाजता तिचे अवयव कोचीहून हलवले गेले आणि 10:30 वाजता प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू झाली. एका 6 महिन्याच्या छोट्याशा मुलीला तिचं यकृत मिळालं. एका 10 वर्षाच्या मुलाला मूत्रपिंड मिळालं. कुणाच्या डोळ्यांना पुन्हा प्रकाश मिळणार आहे. एक बाळ गेलं, पण 5 जणांच्या घरात दिवा पेटवून गेलं. एलिन शेरिन अब्राहम केरळमधील सर्वात लहान अवयवदाती ठरली. तिच्या अंत्यसंस्काराला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला, कारण ती फक्त एका घरची मुलगी नव्हती, ती समाजाची देवदूत बनली होती. कधी कधी आयुष्याचं मोजमाप वर्षांनी होत नाही, ते होतं आपण किती आयुष्यांना स्पर्श केला त्याने. एलिन फक्त 10 महिन्याची होती, पण तिचं आयुष्य अमर झालं. ती या जगातून निघून गेली, पण तिच्या अवयवदानामुळे अनेकांच्या जीवनात नवी पहाट झाली. जर ही रील तुम्हाला भावली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.